जय गुरुदेव. वसुदैव कुटुंबकम हा संस्कृत मधील एक अतिशय प्राचीन व मूल्यपूर्ण विचार आहे. याचा अर्थ आहे संपूर्ण पृथ्वी हेच एक कुटुंब आहे. या संकल्पनेतून आपल्याला सांगितले आहे की जाती, धर्म, भाषा, रंग या पलीकडे जाऊन सर्व माणसांशी प्रेमाने, बंधुत्वेने आणि सहकार्याने वागावे. आपण सारे एका मोठ्या परिवाराचे सदस्य आहोत आणि आपला संसार टिकवण्यासाठी एकमेकांवर प्रेम, सहकार्य आणि सद्भाव ठेवणे गरजेचे आहे. सादर करीत आहे श्री श्री रविशंकर विद्या मंदिर मोशीचे विद्यार्थी हे सुंदर नाटक. जय गुरुदेव सुप्रभात. जय गुरुदेव सुप्रभात. बसा. कालचा अभ्यास केला की नाही? हो नाही पोऱ्या म्हणजे काय केला की नाही केला? नाही केला बाई. का? काल उचलवलं गेलो होतो. थांब, तुझं वडिलांनाच बोलवते आता. सॉरी बाई, परत नाही करणार. बस. तर आज आपण एक नवीन पाठ सुरू करणार आहे. त्याचं नाव मी तुम्हाला काल सांगितलं होतं, आठवतंय का? बोल. वसुदैव कुटुंबकम. बरोबर. आजच्या आपल्या पाठाचं नाव आहे वसुदैव कुटुंबकम. तुम्हाला माहिती आहे का वसुदैव कुटुंबकम म्हणजे काय? बोल. बाई म्हणजे संपूर्ण जग हे एकच कुटुंब आहे. बरोबर. संपूर्ण जग हे एकच कुटुंब आहे. तुझं काय चाललंय? बाई मला एक प्रश्न आहे, विचारू का? विचार. आत्मविराज म्हटला संपूर्ण जग हे एकच कुटुंब आहे. म्हणजे आपण सगळे भाऊ बहिणीच ना? हो. म्हणजे माझ्या सोसायटीमध्ये चोरी करणारा चोर देखील मला भाऊच का? अरे त्याने चोरी केली, तो चोर आहे, पण त्याच्या अगोदर तो एक माणूसही आहे. आणि कोणताही माणूस एखादी चुकीची परिस्थिती त्याच्यात आल्याशिवाय चूक करत नाही. कपडे, भाषा, अन्न या सर्व बाह्य गोष्टी आहेत. आपण सारे मानवतेच्या मुळाशी जोडलेले आहोत. कळलं? तर उद्या येताना वसुदैव कुटुंबकम ह्या विषयावर भाषणाची तयारी करू. ये अरेस बैस. अगं आई, ऐकतेस काय? ऐक ना गं. काय आता तुझं? बाईंनी आज वसुदैव कुटुंबकम या विषयावर भाषण तयार करून यायला सांगितले आहे, पण मला ते कळलंच नाही. याचा अर्थ असा, संपूर्ण जग एकच कुटुंब आहे. आपण सगळे भाऊ बहीण आहोत, मग आपण कुठेही राहू. अगं बाळा, आणि आपल्या संस्कृतीत खूप आधीच म्हटलं आहे की उदार चरित्रांना तू वसुदैव कुटुंबकम. मोठ्या मानाचे लोक सुद्धा जगाला आपलं कुटुंबच मानतात. होय, जसं की आपले गुरुदेव श्री श्री रविशंकरजी. हो, आणि त्यांच्याचमुळे 180 देशांमध्ये सुदर्शन क्रिया स्वीकारलं गेलं आहे. इतकंच नाही, तुझ्या शाळेत, कॉलेजांमध्ये त्यांचा अभ्यास सुद्धा घेतात. रोहन, दरवाजा उघड, मला बोलायला नको. झाला, आज कशी काय आलीस? दादी म्हणजे थोडंसं पाणी चाहिए था. बस. अगं आई, आपल्या शेजारची झाड आली. काय झालं? कशी काय आलीस? चाची आज हमें पानी नहीं मिला, इसलिए मुझे थोड़ा सा पानी चाहिए था. बरं थांब आणते. चहा पण आणते. बैस. प्लीज चाची जी. अगं आई, ते आपल्यातली नाही, तिचे कपडे बघ, ते बोलते कशी, तिला पाणी नको देऊ. अरे रोहन, असं नाही बोलायचं. आपण तिची शेजारी आहोत. माणसाने माणसाची मदत नाही केली तर माणूस मदत केल्याचा आपल्याला काही अधिकार नाही. सरक आता, पाणी तर दे मला. ये लो. धन्यवाद चाची. चाय भी देंगे. नहीं चाची, अभी नहीं. अगं आई, ती आपल्या धर्माची नाही ना? हो, पण आपण सर्व एकच आहोत ना. या पृथ्वीवर राहणारे सर्व लोक एकच आहेत. जात, धर्म, वर्ण असा भेदभाव नाही करायचा. अरे बाळा, झाडाची पानं वेगवेगळ्या रंगाची असतात, वेगवेगळ्या आकाराची असतात, पण त्यांचं मूळ एकच असतं ना. तसंच आपण सगळे एकच आहोत. अगं आई, मी थोडं खेळून येऊ का? हो, जा पटकन ये. हो हो.
बेटा संभाल के चला करो। माफ कीजिए चाचा, मेरा ध्यान नहीं था। कोई बात नहीं। शुक्रिया चाचा। एकदा वेळ वाजवली ना ये. अगं आई ऐकतीस का? काय इकडे तर बघ. बोल. अगं मी रस्त्याने चालू होतो तेव्हा मधूनच एक माती माझ्यावर पडणार होती. बापरे, तू माझ्याकडे आली ना? अरे रस्त्याने नीट येत जा ना. अगं नाही ते आपल्या शेजारचे प्रेम चाचा नाही का, त्यांनी मला लगेच ओळखीचं. पाहिलं बाळा, प्रेम चाचाने जर तुझी जात धर्म गट असा बघ भेदभाव केला असता तर तुला दुखापत नसली झाली का? आई मला आता समजलं, मी पुन्हा असं नाही वागणार. जात धर्म वर्ग असा भेदभाव नाही करायचा. आता मला समजलं. मित्रांनो, वसुदैव कुटुंबकम ही फक्त संस्कृत श्लोकातील ओळ नाही, तर ती आपल्याला एकतेचा, प्रेमाचा, मानवतेचा संदेश देते. जर आपण जगाला कुटुंब मानलं तर भांडण,